बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कंत्राटी तत्वांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा विचार चालू आहे। हा निर्णय स्वामी रामानंद विद्यापीठाच्या धर्तीवर घेण्यात येणार आहे। यासाठी विद्यापीठामध्ये 29 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजनही करण्यात आलं। या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलं जाईल असं आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलं होतं। मात्र अद्यापही यासंबंधी विद्यापीठ व्यवस्थापनानं कुठलाही निर्णय न घेतल्यानं मंगळवारी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आलं। आम्ही गेल्या 15 वर्षांपासून विद्यापीठात काम करत आहोत। आम्हालाही नांदेड विद्यापीठ पॅटर्न प्रमाणे कायमस्वरूपी करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करत असल्याचं कंत्राटी तत्वांवर काम करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। आमचं आंदोलन हे आधीच झालेलं आहे। त्यांनी आधी आश्वासन दिलेलं होतं की आमचं पूर्ण करणार, कोणत्या नांदेड प्रमाणे पूर्ण करणार। नांदेडचं जसं झालंय, नांदेडला जसं सामावून घेतलंय नांदेड पॅटर्न प्रमाणे करणार असं त्या दिवशी ठरवलं होतं। आधीचे व्यवस्थापन परिषद जेव्हा शेवटची झाली त्या दिवशी, पण त्यांनी अजूनही आता माघार घेतली। त्यांना त्या शब्दात ते पाळत नाहीये आणि ते काय म्हणतात की कुणी पण पॉलिटिकल दबाव आणून करून घेतात। अरे करून घेतात म्हणजे काय? तुम्हीच करतात ना, ते करणारे कोण आहे? तुम्ही आहे। 5 जणांचं केलं, ह्या VC सरांनी केलंय। त्यांना काय केलं मग? बाकीचे काय? आम्ही इथे प्रूफ पण आहे, आम्ही इथे 15 वर्षापासून पडलेलो आहे। काय यावेळी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी करून हे आंदोलन केलं। विद्यापीठ प्रशासन